कुठपर्यंत आम्ही एकमेकांशी भांडत बसायचं? जर शिवाजीनगर मधून समतेचा आणि मैत्रीचा हात जर माझ्यासाठी दोस्तीचा हात येत असेल, तर आंबेडकर नगर मधून माझा सुद्धा हात मैत्रीचा तुमच्यासाठी पुढे यायला पाहिजे. आणि हा देश संविधानाचा आहे ना, मी हिरव्यांचा आहे, निळ्याचा आहे, ना मी भगव्याचा आहे. मी भगव्याचा आहे. कुठल्या भगव्याचा? मी वारकऱ्यांच्या भगव्याचा आहे. मी बाळासाहेबांनी शिवसैनिकांच्या हातात जो भगवा दिलाय, मी त्या भगव्याचा आहे. मी तो भगवा घेऊन आलोय, पण त्याच्या सोबत मी या देशाचा तिरंगा सुद्धा आज घेऊन आलोय. आणि मला काय करायचं ती करा. या देशाच्या संविधानाला आणि तिरंग्याला जरी साधं नख लागायचा प्रयत्न जर कोणी केला, तर माझा ह्यो काळा रंग तुमच्यात मिसळून जाईल. आता ही भाषाच कळत नाही यांना, वैचारिकपणच राहिलं नाही. राऊत साहेब लगेच मारतेत, अंगावरच येते, शाईच टाकायला येते शाई. परवा एका कार्यक्रम सुरू करायच्या आधी ती DYSP माझ्याकडे आली, म्हटले भाषण करू नका. म्हटलं काय झालं? काही संघटना तुमच्यावर शाई टाकायला. मी म्हटलं मी लय लांब आलोय, करू देते. बाजूला ते कॉन्स्टेबल बघत होत माझ्यावर, ते हसायला लागलं मला बघून. म्हटलं काय झालं, का हसताय? तर म्हटले तुमचं तोंड काळ करणार आहे. मी म्हटलं साहेब बोलू दे 2 मिनिटं. तर ते म्हटले तुमच्या रिस्कवर बोलणार का? मी म्हटलं अहो आम्ही जन्माला येतानाच आमच्या रिस्कवर आलोय. मी भाषणाची सुरुवात केली, म्हटलं जे कोणी शाई टाका आलेत त्यांना विनंती एवढी आहे, म्हटलं तुम्ही चुना आणा, अजून काय काळ करणार. हे जी घसरण झाली आमच्या शहाणपणाची, मी या मराठी मातीचा सांगावा घेऊन आलोय तुमच्यासाठी की तुमची गरज महाराष्ट्राला आहे. आणि महाराष्ट्र फक्त तुमचा आहे. मी आता जास्त वेळ घेणार नाही, कारण आता डरकाळ्या ऐकायच्या आहेत. मी कविता घेऊन थांबणार आहे. ज्या कवितेसाठी मला साहेबांनी बोलवले, त्या कवितेत तुडवा ऑपरेशन आहे. कविता आहे कांबळे. आता हा कांबळे कुठल्या एका जातीचा नाही, हा कांबळे भारतीय आहे, हा कांबळे मराठी आहे, हा कांबळे अस्मिता आहे, हा कांबळे स्वाभिमान आहे, हा कांबळे काय काय त्रास होत जातो त्याची कविता आहे. हा कांबळे शेंडीतून जानव्यातून मुक्त येऊन प्रबोधनकारांच्या जवळ आलेला आहे, फुलेशाह आंबेडकरांच्या जवळ आला, असा हा स्वाभिमानी आहे. की आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. मग मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग तिनं विचारली त्याची जात, कांबळे म्हणाला वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात म्हटल्यावर तिनं बरोबर ओळखली जात. मग तिनं बी कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हटला पटत नाही, प्रबोधनकार वाचा. नातेवाईक म्हटले सत्यनारायण. कांबळे म्हटला जमत नाही, फुले वाचा. भावकी म्हटली जागरण गोंधळ, बोकाट तरी कापा. कांबळे म्हटला पटतच नाही.
गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. हा, इथं कोण शाई वगैरे लावा आले का? चुना ना. मग कांबळे अशा चळवळीत आला. सगळ्या चळवळी अशा गट तट फुटून बिटून गेले. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, देश समजून घ्या, महाराष्ट्र समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. आणि आता कांबळे शिवसैनिक झाला. आता कांबळे शिवसैनिक झाला, शहाणा झाला, आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला. मग त्याला फोडायसाठी सापळा रचला. त्याला बोलवून बोलवून घेतलं, कांबळे नाही गेला. तो ऐकत नाही म्हणून त्याला मग जेलमध्ये टाकला. तिथं सुद्धा ईडीनं त्याला असा तुडवला. पण कांबळे तिथं बी नाही रडला, नुसताच कानला आणि असा भगवा फडकवत जेलमधनं बाहेर आला. अरे, महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्ण अक्षरांनी, सोनेरी अक्षरांनी लिहिणारा जाणार तो इतिहास आहे. तो शिवसैनिक ज्या वेळेला न झुकता बाहेर आला ना, तेव्हा